विचारलेला आहे, हा माझ्या आवाक्याच्या बाहेरचा प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यामुळं ते निर्णय घेणारे एनडीएतले सगळे नेते सक्षम आहेत। परंतु आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं जो कौल दिला होता तसाच कौल बिहारच्या जनतेनं दिला आणि काँग्रेसला आम्ही कधीही स्वीकारणार नाही हा मेसेज नुसता देशासमोर नाही तर जगासमोर गेलेला आहे। एक शेवटचा प्रश्न, आज तुम्ही सगळे म्हणून पण एकत्रित आलेत, सीएम दोन्ही डीसीएम पण येणार आहेत। राम सुतार यांना महाराष्ट्र पुरस्कार अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांना ॲप्रिशिएट केलं जातं। तसं बघायला गेलं तर शिल्पकलेतलं राम सुतार साहेब हे फार मोठं। उदय सामंत यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा आम्ही काँग्रेसला स्वीकारणार नाही असा आज मतपेटीतून संदेश दिलेला आहे अशी टीका उदय सामंत यांनी केलेली आहे। आणि त्यासोबत सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले। मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे वाढवले जात आहेत असं त्यांनी म्हटलं आणि मैत्रीपूर्ण लढतीमुळे या बिहारमध्ये नुकसान झालं असावं असं त्यांनी काँग्रेसच्या पराभवासंदर्भात म्हटलेलं आहे। काँग्रेसला केवळ 5 जागांवर आघाडी मिळालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। सध्या बिहारमध्ये भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे। भाजपचा स्ट्राईक रेट हा 89% इतका आहे। बिहारमध्ये भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि भाजपचा स्ट्राईक रेट आहे 89। बिहारमध्ये खूप मोठं यश एनडीएला मिळालेलं आहे आणि यामध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा 89% आहे। त्याचबरोबर महागठबंधनचा जर आपण विचार केला तर केवळ 39 जागांवर महागठबंधनला आघाडीमध्ये यश आलेलं आहे। नितीश कुमार यांचा जेडीयू हा पक्ष 80 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे भाजपला मोठं यश इथे मिळालेलं आहे। महिला मतदारांचं वाढलेलं प्रमाण हे कुठेतरी भाजपसाठी फलदायी ठरलेलं आहे। तसंच ज्या अनेकविध योजना जनतेसाठी या एनडीएनं आणलेल्या होत्या त्याचाही फायदा या संपूर्ण निवडणुकीमध्ये एनडीएला झाल्याचं समोर दिसतंय।